तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आमचा प्रवास जेजुरी ते वाल्हे आणि कालचा ब्लॉग तुम्ही सुद्धा बघितलेला आहे की सासवड ते जेजुरी आणि त्याचप्रमाणे आजचा सुद्धा ब्लॉग असणार आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आलेले आमच्या भागाचं भविष्य हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज तळेकर आणि इकडं आमचे महाराज आणि खूप सारी महाराज मंडळी या ठिकाणी आहे. आणि आजचा सुद्धा प्रवास मी तुम्हाला किती आनंदमय असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि काल ज्याप्रमाणे मी बोललो की पूर्ण जेजुरी गडाचा परिसर आणि जेजुरी गड हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर चला, तोपर्यंत रामकृष्ण. बघू शकता तुम्ही या ठिकाणी गड चढायला आमची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी प्रमुखद्वार या ठिकाणून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि अजून सुद्धा पुढे मी तुम्हाला पूर्ण गडाचा परिसर या ठिकाणी दाखवणार. येळकोट 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 येळकोट. तर बघू शकता तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हार या जय घोषामध्ये निघालेले सगळे वारकरी या ठिकाणी मी तुझ्या आता जेजूर गडावर. येळकोट येळकोट सदानंदाचा बोल मामा. जय मल्हार. तर जवळपास आम्ही आता नव्या गडावरती पोहोचलेलो आहे आणि नव्या गडाचा जो व्ह्यू आहे तो सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी माझ्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर खूप सारे वारकरी या ठिकाणी आपल्या खंडोबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळे वारकरी बघू शकता तुम्ही किती मोठी गर्दी या ठिकाणी खंडेरायाच्या दरबारामध्ये या ठिकाणी आलेली आहे. आणि आता दुसरा मुख्य प्रवेशद्वार श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व भक्त मंडळी खंडार उधळून आपल्या खंडरायाला नमन करून दर्शन करून या ठिकाणी पुढच्या प्रवासाला सुरुवात करतील. बघू शकता तुम्ही इथं माझ्या पाठीमागे सुद्धा किती मोठी गर्दी आहे. इकडे आमचे अंकल. येळकोट येळकोट. बघू शकता तुम्ही भाविकांची गर्दी या ठिकाणी. आणि फायनली आम्ही मल्हारी वारकरी म्हणजे आपल्या खंडरायाच्या मंदिरापर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो आहे. हा पश्चिम दरवाजा म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग. आता नवा गड करून आम्ही जुन्या गडावरती चाललेलो आहे. तर तुम्ही बाहेर जाण्याचा मार्ग या ठिकाणी सुद्धा किती मोठी गर्दी आहे जुन्या गडावर जाण्यासाठी ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. फायनली आम्ही पश्चिम दरवाजामधून बाहेर निघालेलो आहे आणि आता जुन्या गडाला या ठिकाणी आम्ही चालायला सुरुवात करणार आहे. आणि जुन्या गडाचा सफर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी माझ्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तुम्ही खूप फोटोग्राफर पाहिले पण आमच्या आप्पा मामा सारखे फोटोग्राफरला पोज देण्याऐवजी स्वतः फोटोग्राफरच पोज देऊन फोटो काढतोय. गुडघा टेकून या ठिकाणी ते फोटो काढताय. खंडेराय महाराज की जय. आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी जुन्या गडाचा सफर या ठिकाणी आमचा चालू झालेला आहे आणि किती निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे. काय सांगशाल मामा, दोन शब्द? चांगलं वातावरण आहे. गड कसा वाटला तुम्हाला? गड चांगला आहे. काल फकीरबा मामा हरवले होते, त्यांची मुलाखत आम्ही या ठिकाणी आमचा अनिकेत घेणार आहे. कसा वाटला बाबा गड? मस्त वाटलं. आता कुठं चालले? आता पंढरपूर ना. आता वरचा गड चढता काय नाही? मग चढा चढता येईल का? आणि त्यांना विचार, काल तुम्ही हरवले होते तर काय कशी दशा झाली म्हणून तुमची? तुम्ही काल हरवले होते घामाला तर अंगाला काय झालं? घामात लागल घाम. हरवल्यावर का? मग अजिबात घाबरायचं काम नाही. सकाळी कसं काय राग भरले तुम्ही? सगळे कुठे काय म्हणणे, तुम्ही घरी चालले होते बॅग घेऊन? नाही काय झालं तर सांगा ना. पगले पाहून भाऊ काय म्हणते घरी चालले हो. आमच्या मोरे मामाचं म्हणणं आहे, मागच्या वर्षी या रस्त्याने गेलो नव्हतो. कोणत्या रस्त्याने गेलो मामा? मग रस्त्याने गेलो मामा माझ्याकडे ब्लॉग आहे गेल्या वर्षीचा सुद्धा. नाही सर, या रस्त्याचा ब्लॉक नाही आणि असलं तर सगळ्या चहा पाच सांगा. पाहिजे. तर चला, ह्या जुन्या ब्लॉगची सुद्धा फुटेज मी तुम्हाला, हे जे निसर्गरम्य वातावरण दाखवलं ते जुन्या ब्लॉग मधून काढून फुटेज मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये टाकणार आहे. आणि मोरे मामा आम्हाला सगळ्याला चहा वाजणार आहे. 100%. प्रवास डोंगर कपाऱ्यातला सह्याद्रीतला तो सुद्धा आज आम्ही हे करणार बघू शकता. आणि बघितलं तुम्ही की बा मोरे मामा जे म्हणत होते ह्या रस्त्याने आम्ही ह्या रस्त्याने आलो आणि मी जी तुम्हाला जुनी फुटेज दाखवली त्याच्यामध्ये आपण ह्याच रस्त्याने आलो होतो. आता मोरे मामा सगळ्याला चहा पाजणार आहे. पाजणार ना मामा? ओके.
आणि हे बघू शकता तुम्ही वारुळ, कारण आजकाल वारुळ हे खूप कमी प्रमाणामध्ये बघायला भेटतंय, तेच आपल्याला जेजुरी गडावर या ठिकाणी बघायला भेटलंय. बघू शकता तुम्ही जुन्या गडावर वारकऱ्यांची कशी लाईन लागलेली आहे, म्हणजे वारकरी गडावर सुद्धा खंडत पडत नाहीये, कारण रस्ता त्या साईडला आहे पण सगळे वारकरी या ठिकाणी दर्शन घेऊन जातात. या ठिकाणी आम्ही आता खूप सारा गड या ठिकाणी पार केलेला आहे आणि इकडे आम्हाला मित्रपरिवार भेटलेले हिंगोलीचे. तर कसं काय वारकरी मित्रांनो, बस एकदम मजेत. मजेत ना? हा ओके. आराम. कसा पडायला आलतो मग मी आता जोरात. तर अजून सुद्धा मी तुम्हाला हळूहळूपणे जसा जसा मी गड या ठिकाणी चढणार आहे, पूर्ण जुना गड मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. आणि आताच थोड्या वेळामध्ये एक प्रवेशद्वार येतोय. गेल्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, तिथं आम्ही फोटोशूट वगैरे केलं होतं. यावेळेस सुद्धा मी त्या ठिकाणी फोटोशूट करणार आहे आणि ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला ते प्रवेशद्वार दाखवणार आहे. चला बघू. मी जो बोललो होतो तुम्हाला प्रवेशद्वार, हाच तो प्रवेशद्वार आहे, बघू शकता तुम्ही. तर या ठिकाणी समोरच सगळेजण हलगीच्या तालावर सगळं वारीचा आनंद या ठिकाणी घेत आहे. जुन्या गडाच्या आणि नव्या गडाच्या मधात हे सगळे हलगीवर तालासुरावर या ठिकाणी खंडेरायाच्या गात्रामध्ये या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहे. मी ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सगळे वारकरी कसे आनंदमय या ठिकाणी सगळे वारी या ठिकाणी पार करताय. जुन्या गाड्याच्या आणि नव्या गाड्याच्या मधात या ठिकाणी सगळे हलगीच्या तालावर कसे आनंद घेत होते हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघितलंय. चला आता पुढच्या प्रवास. बघू शकता तुम्ही ही सर्व जेजुरी आणि हे येणारे तो दिसतोय पाठीमागं तो नवा गड आणि नव्या गडावरून येणारे इकडे सगळे वारकरी या ठिकाणी तुम्ही बघताय. मल्हार माझा देवाला सोन्याचा, मालूचा देवाला सोन्याचा, देवाला सोन्याचा, मालूचा देवाला सोन्याचा. पाच उसाचे बांधून धाट, ब्रह्मरसाचा भरलाय घट, देव सोने वाण्याचा, वाण्याचा देवाला सोन्याचा. या ठिकाणी बघू शकता ही वारकरी त्यांच्या माणसांना सोडून पाठीमागं राहिले. ते बोलले आम्हाला कॉल लावून द्या, आम्ही लावून देतो. आणि या ठिकाणी पानाबाईचं मंदिर या ठिकाणी आहे. तर मोरे मामा या ठिकाणी बसलेले. दमले का मामा? नाही, मोरे मामा दमू शकत, सगळे दमू शकते. देवा कसं वाटतोय गड? चांगला आहे का मामा? मस्त वाटतो कसा? चांगला. पाय दुखले का? मग सायकल आली असती इकडं? नाही नाही का? मग तुम्ही तर सायकलवर ये नाही. आणि फायनली आम्ही आता जुन्या गडावरती पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी जुन्या गडाची ही पहिली कमान, देवस्थान कडे पठार जय मल्हार आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. आणि फायनली आम्ही गडावर पोहोचलो. या ठिकाणी आमचे शिवभाऊ गोकुळ भाऊ भेंडलवाले या ठिकाणी आम्हाला भेटले. काय चाललं माऊली? वा वा, धन्यवाद. या गडावर मला माझे शिवभाऊ म्हणजे गणेशवाडीवरचे महिला वारकरी आणि या ठिकाणी आमचे दादा सगळेजण या ठिकाणी भेटलेले. तसे तर आम्ही रोज सोबतच आहे, पण आज आम्ही गडावर आमची भेट झाली. सगळ्यांना रामकृष्ण आहे. या ठिकाणी आम्ही जुन्या गडावरती सुद्धा पोहोचलेलो आहे आणि नवा गड सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवला आणि हा जुना गड सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सगळे वारकरी कसे या ठिकाणी भंडार उधळून आपलं दर्शन या ठिकाणी खंडरायाचं घेत आहे. बघू शकता तुम्ही इथं मंगला त्या आमच्या फुके मामाचा फोटो काढत आहे. तर बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं जो परिसर दिसत आहे, आता हा जो मागचा परिसर आहे त्या परिसरनं आम्ही ऑपोजिट साईडनं खाली उतरणार आहे आणि पूर्ण उतरेपर्यंत ते वाल्ले रोडपर्यंत लागापर्यंत मी तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग दिसणार आहे. बघू शकता तुम्ही किती भारी शकता तुम्ही. शुभमपूरचा भावी फोटोग्राफर आणि इकडं भावी सरपंच यांचा फोटोशूट तो करत आहे. बघू शकता तुम्ही डोंगराच्या ऑपोजिट साईडनं हे सगळे वारकरी इकडून उतरत आहे. खूप कसरत आहे इकडून उतरायला. बघू शकता
शकता तुम्ही सगळे वारकरी अपोजिट साईडनं डोंगर कपाऱ्यातून इकडे उतरत आहे. ते काय म्हणते ना, वाटकाडे वाटडे मागत आले गतडे, त्या प्रकारे सगळे चालले जिथून रस्ता नाही तिथून. इकडे आमचा फोटोग्राफर सुद्धा कडा कपारा उतरताना. इकडे आमचे दोन्ही अंकल आणि इकडे आमची आई. आई उतर बाई, उतर बाई, उतर. बघू शकता तुम्ही आमची आई सुद्धा कशी हळूहळू आणि एवढ्या खाली उतरून जायचंय आमच्या आईला. वाव, सगळ्याचा नाद करा पण ह्या माऊलीच नाद न करू. सगळे इकडं शिस्तीत एका लाईनीत चालले आणि ह्या माऊली डायरेक्ट एकटा जीवन सदाशिव. बघू शकता तुम्ही इकडं आमचे माऊली भगवा झेंडा हाती घेऊन निघाले ते डोंगर दऱ्यानं कड्या कपाऱ्यानं. रामकृष्ण हरी माऊली. कोणतं गाव? रामकृष्ण हरी. उतरा मग आता हळूहळू डोंगराची दरी. बघू शकता तुम्ही कमीत कमी अर्धा डोंगर उतरून आम्ही आलेलो आहे, तरी सुद्धा पब्लिक या ठिकाणी कमी व्हायला नाव घेत नाहीये. खूप सारी अशी पब्लिक जेजुरीचं दर्शन करून वाल्ले रोडला लागण्यासाठी या मागच्या बाजूने या ठिकाणी उतरत आहे. बघू शकता तुम्ही अर्ध्याच्या वर आम्ही आलेलो आहे, तरी सुद्धा वारकऱ्यांची डोंगरदाऱ्यानं लाईन बघू शकता तुम्ही. कोणतं गाव? अरे बाप, गाडेगावान. मी बी गाडेचे ना, पण मी सुभानपूरचा आहे. भोकरदन. चला आता इकडे आमचे शिवभाऊ आम्हाला भेटले, ते सुद्धा डोंगरदारा आता पूर्ण लुटले. पहिला दिवशी एकादश, पहिल्या दिवशी एकादश, साधू संताला उपास, साधू संताला उपास, साधू संताला उपास, साधू संताला उपास. दुसऱ्या दिवशी द्वादश, दुसऱ्या दिवशी द्वादश, साधू संताचे सुटले उपास, साधू संताचे सुटले उपास, साधू संताचे सुटले उपास, साधू संताचे सुटले उपास. तिसऱ्या दिवशी वाळवंटी आणि तिसऱ्या दिवशी वाळवंटी, साधू संताची झाली आशे दाटी, साधू संताची झाली आशे, साधू संताची झाली आशे दाटी, साधू संताची झाली आशे दाटी. चौथ्या दिवशी गोपाल काला, चौथ्या दिवशी गोपाल काला, तुका म्हणे रे म्हणेन गोड झाला, तुका म्हणे ना म्हणेन गोड तू. तर फायनली आम्ही आता जेजुरीचा जो अपोजिट साईडचा गड आहे तो गड चढून आता वाल्ले या रस्त्याला आम्ही लागलेलो आहे. आणि आता वाल्लेच्या रस्त्याची सुद्धा मी तुम्हाला दिंडी आणि वारकरी दाखवणार आहे. आणि थोड्याच वेळात आता आम्ही वाल्ले या ठिकाणच्या मुक्कामावरती पोहोचणार आहे. चला आता भेटू. आणि बघितलं तुम्ही की बा मोरे मामा जे म्हणत होते ह्या रस्त्याने आम्ही ह्या रस्त्याने आलो, आणि मी जी तुम्हाला जुनी फुटेज दाखवली त्याच्यामध्ये आपण ह्याच रस्त्याने आलो होतो. आता मोरे मामा सगळ्याला चहा पाजणार आहे. पाजणार ना मामा? ओके. बघू शकता तुम्ही आमच्या सुभानपूर गावचे वारकरी देवराव भाऊ कोले, आमची आई, मोरे मामा, आत्या आणि बाकी बघू शकता तुम्ही या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी ही एक तळपाय मसाज या ठिकाणी आहे. आणि फायनली सांगितल्याप्रमाणे मोरे मामानं सगळ्या चहा पाजलेला आहे. बघू शकता तुम्ही इथं सगळे चहा पिणार आहे. आम्ही आता चहा पिणार का? तायल बी दे रे भाऊ चहा. हे आमच्या माणसावर चहा लागला होता, ते माणूस चहा पाजू आला आम्हाला आता सगळ्याला. दे रे भाऊ. आयो. फायनली आम्ही आमच्या वाल्ले या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आणि बघू शकता आम्ही तिकडे जे पाठीमागे दिसतंय तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या राऊट आहे, पण तिकडे नेटवर्क चालत नव्हतं म्हणून आम्ही इकडे ह्या डोंगरावर आलेलो आहे. खूप लांब डोंगरावर आलेलो आहे. आणि कसा तुम्हाला आजचा ब्लॉग वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त आपला ब्लॉग शेअर करा. भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.